नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. राज्य मागासवर्ग आयोगातर्फे सुरू असलेलं सर्वेक्षण आज संपणार. 3 फेब्रुवारीला सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आयोगाला द्या. मागासवर्ग आयोगाच्या जिल्हाधिकारी पालिका आयुक्तांना सूचना. मराठा सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही. आज रात्री 12 वाजता सर्वेक्षणाची संगणक प्रणाली बंद करण्यात येणार. मागासवर्ग आयोगाची स्पष्टोक्ती. सोलापूरच्या माढ्यामध्ये मराठा सर्वेक्षण अंतिम टप्प्यात. शेतीच्या कामामुळे शेतकरी कुटुंबियांना प्राधान्य देत सकाळीच सर्वेक्षण पूर्ण. जळगावमध्ये केळी पीक विमा मिळत नसल्यानं जळगाव जिल्ह्यातील शेतकरी संतप्त. जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा शाळा मोर्चा. प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी. सोलापूरमध्ये रस्ता प्रश्नावरून प्रहार संघटना आक्रमक. करमाळामध्ये झरे ते वीट रस्त्याची दुर्दशा. प्रशासनाने लक्ष न दिल्यास संघटनेकडून आंदोलनाचा इशारा. अहमदनगरच्या पुणतांब्यामध्ये दूध दरावरून मनसे आक्रमक. दुधाला 10 रुपये अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सत्यनारायणाची पूजा घालत सरकारचा निषेध. हिंगोली तहसील कार्यालयावर पीक विम्याच्या मागणीसाठी मनसेचा मोर्चा. जिल्ह्यातील पीक विमा तत्काळ मंजूर करण्याची मनसेची मागणी. हिंगोली नगर परिषद परिसरामध्ये काँग्रेसचं रास्ता रोको आंदोलन. हिंगोली जिल्ह्यातील पीक विमा तत्काळ मंजूर करण्याची केली मागणी. गोंदियाच्या अर्जुनी मोरेगावमध्ये 12 तास वीज मिळावी यासाठी शेतकऱ्यांचं उपोषण. महावितरणच्या आश्वासनानंतर उपोषण तुर्तास मागे. मागणी पूर्ण न झाल्यास राष्ट्रीय महामार्गावर चक्का जामचा इशारा. सोलापुरात वडार जन आंदोलनातर्फे चिंतन शिबिराचं आयोजन. शिबिरामध्ये समाजाच्या अस्मितेसाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची हाक. तर वडार जातीसाठी स्वतंत्र राजकीय आरक्षण देण्याची केली मागणी. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अंगणवाडी सेविकांचं थाळीनाद आंदोलन. अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याची मागणी. सिंधुदुर्गमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन. अंगणवाडी सेविकांना कामावर रुजू करण्याची केली मागणी. कोल्हापूरच्या चांदोली अभयारण्यग्रस्तांचं विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा. ज्या भागातून कर मिळणार त्याच भागामध्ये विकास होणार. छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासनाची जाहीर भूमिका. नागरिकांना कर भरण्याचं आवाहन केलं असतानाही दुर्लक्ष होत असल्यानं निर्णय. अमरावती जिल्ह्यातही सोयाबीनचे दर घसरले. फक्त तिवसा इथल्या केंद्रावर सोयाबीनची हमीभावाने खरेदी सुरू. 3 तासात 200 क्विंटल सोयाबीनची खरेदी. नांदेडमध्ये आंब्याची झाडं मोहराने बहरली. यावर्षी आंब्याचं उत्पादन वाढण्याची शक्यता. आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. बीडमधील पोषक वातावरणामुळे ज्वारीच्या पिकांचं उत्पादन वाढण्याची शक्यता. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. नाशिकमध्ये अंधपणावर मात करत दाम्पत्यानं फुलवली द्राक्षाची बाग. शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे अंध दाम्पत्य मदतीपासून वंचित. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये पुन्हा घसरण. सोयाबीनला अवघा 4,200 रुपयांचा दर. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. लातूर जिल्ह्यातील 12 तूर खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची पाठ. शासनाच्या खरेदी केंद्रांवर बाजारभावाप्रमाणे तुरीची खरेदी विक्री. समान दरामुळे शेतकऱ्यांची खरेदी केंद्रांकडे पाठ. जळगावच्या भुसावळ बाजार समितीमध्ये तुरीला 7,500 रुपये भाव. तर चोपडा बाजार समितीमध्ये 8,900 रुपये भाव. तुरीच्या दरावरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम. भंडाऱ्यामध्ये आकांक्षा धान खरेदी संस्थेकडून 6,032 कोटी रुपयांचा अपहार. पणन अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार अध्यक्ष आणि संचालकांसह 16 जणांवर गुन्हा दाखल. नांदेडच्या अर्धापूरमध्ये केळीमध्ये आंतरपीक म्हणून खरबुजाची यशस्वी लागवड. खरबूज लागवडीतून शेतकऱ्याला 2 एकरमध्ये 4 लाख रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा. भुसावळमधील वरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल मापाड्यांवर उपासमारीची वेळ. थेट खरेदी विक्रीच्या प्रक्रियेमुळे हमाल मापाड्यांचा रोजगार खुंटला. नागपूरच्या रामदास पेठेतील नाग नदीवरील पूल अखेर खुला. 1 वर्षाहून अधिक काळ सुरू होतं काम. पूल सुरू झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा. नांदेड जिल्ह्यामध्ये 3 महिन्यांपूर्वी कापसाचे पंचनामे. अद्याप शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाहीये. शेतकरी हवालदिल. रत्नागिरीमध्ये महावितरण कंपनीला ग्राहक मंचाचा दणका. रीडिंग न घेता वीज बिल पाठवल्यानं शेतकऱ्यांची तक्रार. शेतकऱ्याला 10,000 रुपये देण्याचे आदेश. जायकवाडी धरणातून रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग. 15 दिवसांसाठी टप्प्याटप्प्यानं 1,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. 41,000 हेक्टर क्षेत्राला लाभ होणार. सोलापूरच्या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचं दूषित पाणी अंबडगावच्या तळ्यामध्ये. मनसे आक्रमक. दूषित पाणी सोडणं बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.
अहमदनगर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा वीज पुरवठा खंडित. मागील 48 तासांपासून पाणी उपसा बंद. पुढील 15 दिवस शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार. अहमदनगरमध्ये दुचाकी चोरणाऱ्या 3 चोरट्यांना बेड्या. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपींकडून 6,30,000च्या 7 दुचाकी जप्त. धुळ्याच्या शिंदखेडा शहरामध्ये चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडलं. तब्बल 7 लाखांची रक्कम लंपास. शिंदखेडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडच्या हिंजवडीमध्ये दुचाकी चोरट्याला अटक. 12 दुचाकी जप्त. सूर्यकांत आडे असं चोरट्याचं नाव. नाशिकमध्ये बेकायदेशीरित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयिताला अटक. गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आला. चंद्रपूर शहरातील घनदाट भागामध्ये अस्वलाच्या हल्ल्यानंतर वनविभाग सतर्क. परिसरामध्ये ठिकठिकाणी कॅमेरे आणि पिंजऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.